श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आपला जीवनाचा प्रवास चालू असतो आणि या जीवनाच्या प्रवासात कर्म हे खूप खूप महत्वाचं असतंय. आपलं जर कर्म चांगलं असेल तरच आपल्या जीवनाचा प्रवास चांगला होत असतोय, आणि जर आपलं कर्म वाईट असेल तर मला वाटतं सांगायची गरज नाही. श्रोते हो, कर्म सिद्धांत ही एक सुंदर अशी गोष्ट घेऊन आलोय. आपल्या जीवनाला नक्की वळण देईल. एक स्त्री आपल्या आलिशान कारनं हायवेवरून शहराकडे जात असते आणि अचानक तिची कार बंद पडते. आकाशी ढगाने भरून आलेलं असतं. लगेच धो धो पाऊस पडतो. तिला गाडी दुरुस्त करण्याची कसली आणि काहीच माहिती नसते. ती इकडं तिकडं मदतीसाठी कोणी आहे का ते पाहत राहते, पण तिला तिथं कोणीच दिसत नाही. मदतीसाठी इतर गाड्यांना हात दाखवते, पण कोणताच गाडी चालक थांबत नाही. बराच वेळ जातो. आता मात्र तिच्या डोळ्यात काळजीनं पाण्याच्या धारा लागतात. तेवढ्यात सकाराम नावाचा माणूस तिच्याजवळ येतो. त्याला पाहून ती स्त्री प्रथम घाबरते, पण सकाराम म्हणतो, ताई घाबरू नका, मी प्रयत्न करून पाहतो. आणि तो गाडी दुरुस्तीच्या कामाकडे वळतो. थोडा वेळ प्रयत्न केल्यानंतर त्या स्त्रीची ती कार सुरू होते. ती स्त्री सकारामला खूप खूप धन्यवाद देते आणि सकारामला म्हणते, दादा, तुम्ही माझी खूप मोठी अडचण सोडवली. मी त्या बदल्यात सांगा तुम्हाला किती रुपये देऊ. तेव्हा सकाराम म्हणतो, काही नको ताई, हे माझं काम नव्हतंच. मी तर तुम्हाला मदत केली आणि मलाही एका माणसानं मदत केली होती, आणि त्याचा कोणताही मोबदला त्यांनी न घेता आपणही इतरांना अशीच मदत करा असं सांगितलं होतं मला, आणि म्हणून मीही आपल्याला मदत केली. ताई, तुम्ही अशीच मदत करा कुणाला तरी, आणि तोच माझा मोबदला असेल. हे ऐकून त्या स्त्रीला खूप छान वाटलं आणि तिनंही हसत मीही अशीच नक्की मदत करेन असं वचन देऊन हसत मुखानं निरोप घेऊन ती निघून गेली. यवाना खूप वेळ प्रवास आणि थकव्यामुळं तिला खूप भूक लागली होती. तिने एका रेस्टॉरंट जवळ जेवणासाठी कार थांबवली आणि रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवणाची ऑर्डर दिली. जेवण टेबलावरती येण्यास थोडा वेळ लागणार होता. ती स्त्री आता जरा रिलॅक्स झाली होती. तिनं सहजच रेस्टॉरंटमधील शोपीस, सुंदर टेबल, स्वच्छता या सगळ्याकडे उसाने हसत मुखाने सेवा देणाऱ्या त्या वेटरकडे पाहायला लागली. आणि तेवढ्यात तिचं लक्ष तिला सेवा देणाऱ्या एका उत्साही लेडी वेटरकडे गेलं. ती हसत मुखाने त्या स्त्रीला सेवा देत होती. ती वेटर 7 महिन्याची गरोदर आहे हे त्या स्त्रीनं हेरलं आणि लगेच तिच्या मनात विचार आला, आपण हिला मदत करायला हवे. हिला सध्या पैशाची खूप गरज असणार आहे, आणि म्हणूनच ती गरोदर असतानाही काम करते. तिनं तिच्या पर्समधून काही नोटा आणि एक चिठ्ठी लिहून पॉकेटमध्ये ठेवली. जेवण झाल्यानंतर बिल रक्कम आणि टीप म्हणून एक पॉकेट त्या स्त्रीनं त्या वेटरच्या हातात दिलं. काउंटरला तिनं बिल दिलं आणि पॉकेट उघडून पाहिलं तर त्यामध्ये एक चिठ्ठी आणि काही नोटा होत्या. तिनं ती चिठ्ठी वाचली तर त्यात लिहिलं होतं, तू खूप उत्साही आहेस. गरोदर असूनही ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देते. तुला खरं तर आराम करायला हवाय, पण तुला पैशाची खूप गरज असल्यानं तू काम करतेस. मलाही अशीच एका माणसानं मदत केली, म्हणून मी तुला मदत करते. तूही अशीच मदत करत राहा आणि मदतीची साखळी कधीच तोडू नकोस. तिनं त्या पॉकेटमधल्या नोटा मोजल्या तर त्यामध्ये चक्क 10,000 रुपये होतं. एवढी मोठी रक्कम पाहून तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिनं मनोमन त्या मदत करणाऱ्या स्त्रीला धन्यवाद दिलं. तिची कामाची शिफ्ट संपल्यानंतर ती घरी गेली. घरी तिचा नवरा नेहमीसारखा चिंताचूर होऊन काळजी करत होता. ती नवऱ्याजवळ जाऊन त्याच्या मिठीत गेली आणि म्हणाली, ऐका ना, आता माझ्या डिलिव्हरीची काळजी नका करू. आज मला एका स्त्रीनं खूप मदत केली आणि तो घडलेला प्रसंग तिनं सांगितला.
दोघांनाही खूप आनंद झाला. तो काळजी करणारा नवरा हा दुसरा तिसरा कोणी नसून तो सखाराम असतोय. आणि श्रोते हो, यालाच म्हणतात क्रिया तशी प्रतिक्रिया. श्रोते हो, नैसर्गिक न्याय तत्व असतंच, पण जे इतरांना द्याल ना तेच आपल्याला परत मिळतं. आणि म्हणूनच आपण जर दुसऱ्याला दुःख दिलं, त्रास दिला, तर आपल्याला देखील दुःख आणि त्रासच मिळत असतोय. आपण जर दुसऱ्याला नेहमी मदत केली, सुख दिलं, इतरांना आनंद दिला, तर आपल्यालाही आनंद सुख मिळणार आहे. आपल्यालाही नेहमीच इतरांकडून मदत मिळणार आहे. आणि हे नक्की असतंय. श्रोते हो, किती संकट जीवनात आली ना तरी मदतीला अगणित हात धावून येणार, हे मी नक्की छातीठोकपणे सांगतोय. म्हणून श्रोते हो, आपण नेहमीच दुसऱ्यांना सुख आनंद देऊया, मदत करूया, तेव्हा आपल्यालाही तेच मिळेल जे आपण दुसऱ्याला देऊ. सुख आनंद मदत दया आणि सुख आनंद मदत मिळवा, हेच तर एक नैसर्गिक न्याय तत्व आहे. आणि अर्थातच क्रिया तशी प्रतिक्रिया. नक्की विचार करा.